ही घटना आहे मेरठ येथील. अंगावरती शहारे आणणारी ही सत्य घटना आहे. लंडनला कामानिमित्त असणारा सौरभ आपल्या मुलीचा आणि पत्नीचा वाढदिवस आहे म्हणून घरी येतो. पण घरी आल्यावरती हा आपल्या घरातील आणि आपल्या आयुष्यातील हे शेवटचे दिवस असतील हे मात्र त्यानं कधीही विचार केलेला नसतो. पत्नीसोबत त्याचा प्रेमविवाह झालेला होता. त्यांना एक 5 वर्षांची मुलगी आहे. तिच्याशी प्रेमविवाह करून आपली संगिनी जिला बनवलं होतं, तीच आपल्या शरीराचे तुकडे करून आपल्याला असं भयानक मरण देईल असं त्यानं कधी स्वप्नातही विचार केला नसेल. त्याच पत्नीनं त्याच्यासोबत जे कृत्य केलं ते ऐकून पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. काय झालं नेमकं ते पूर्ण पाहूया. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशमधील मेरठ या शहरातील. इथे इंदिरानगरमध्ये एक कुटुंब राहत होतं. सौरभ, मुस्कान आणि त्यांची लहान मुलगी. त्यांचा संसार सुखाचा चालू होता. सासरच्यांशी पटत नाही म्हणून सौरभ मुस्कानला घेऊन इथे वेगळा राहत होता. या घटनेची सुरुवात झाली ती ह्या प्रसंगानं. एक दिवस मुस्कान सौरभला सांगते, आज मला शाळेच्या कार्यक्रमासाठी जायचे आहे. आमचा शाळेच्या विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला देखील ॲड केलं गेलेलं आहे. आज आमचा भेटण्याचा प्रोग्राम आहे, तर तिथे जाण्याची माझी खूप इच्छा आहे. पण आपली मुलगी पिहू ही लहान आहे, तर तिला कुठे ठेवावं हा विचार मी करत आहे. जर तुला काही हरकत नसेल तर मी पिहूला माझ्या आईकडे ठेवते. तेव्हा सौरभनं तिला म्हटले, मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. तू तिला तुझ्या आईकडे ठेवून जा. तसंही मला कामावर जायचं आहे. तो एका प्लायवूडच्या दुकानामध्ये काम करत असे. मुस्कान घरी एकटीच असत असे आणि तिच्यासोबत तिची ती लहान मुलगी. आपल्या नवऱ्याची परवानगी घेतल्यावर ती मुलीला आईकडे सोडून जिथे सर्व भेटणार होते त्या ठिकाणी जाते. ती गेल्यावरती पाहते की तिथे बरेचसे असे विद्यार्थी होते जे तिच्यासोबत 8वीपर्यंत शिकले होते. कारण तिचं शिक्षण 9वीपर्यंत झालेलं होतं. कारण 9वीमध्ये ती नापास झालेली होती, त्यामुळे ती पुढील शिक्षण घेत नाही. त्यानंतर साधारण 2019मध्ये व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनतो आणि त्या ग्रुपमध्ये तिला देखील ॲड केले जाते. सगळ्यांना भेटल्यामुळे ती खूप आनंदी झाली होती. तिथे गेल्यावर ती तिच्यासोबत 8वीपर्यंत शिकलेल्या साहिलसोबत तिची ओळख होते. दोघेही एकमेकांना स्वतःच्या जीवनाविषयी सांगतात. साहिल बीटेक करत असतो. मुस्कान देखील त्याला स्वतःची माहिती सांगताना सांगते की तिचे आजोबा जिथे राहत होते तिथे सौरभ राजपूत म्हणून एका तरुणाशी माझी ओळख झाली आणि त्याच्यासोबत माझा प्रेमविवाह झाला. आता मला एक लहान मुलगीही आहे. त्यानंतर हळूहळू त्या दोघांची मैत्री वाढत जाते. ते व्हॉट्सअपवरनं, फोनवरनं एकमेकांशी जास्त संपर्कामध्ये येतात. आता सुरू होतो नेमका पुढचा सर्व खेळ काय आहे ते पूर्ण पाहूया. 2015मध्ये सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी यांची ओळख झाली होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. सौरभच्या कुटुंबाला मुस्कान आवडत नव्हती. मुस्कानच्या घरच्यांचाही या लग्नाला विरोधच होता. पण तरीही घरच्यांचा विरोध असतानाही सौरभनं मुस्कानसोबत 2016मध्ये प्रेमविवाह केला. पण सौरभची नोकरी ही नेव्हीमध्ये होती, त्यामुळे त्याला बायकोला जास्त वेळ देता येत नव्हता. म्हणून बायकोसोबत जास्त वेळ घालवण्यासाठी सौरभनं आपली चांगली मर्चंट नेव्हीची नोकरी सोडून दिली. त्यामुळे सौरभच्या घरी भांडणे झाली. सतत भांडणामुळे सौरभ कंटाळला होता. बायको मुस्कानला कुणाचा त्रास होऊ नये म्हणून लग्नानंतर सौरभने घरच्यांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि सौरभ आणि मुस्कान उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील इंदिरानगरला भाड्याच्या घरात राहायला गेले. परंतु सौरभचे त्याच्या कुटुंबाशी संबंध पूर्ण खराब झाले आणि त्याला कोट्यावधीच्या मालमत्तेतून त्याच्या घरच्यांनी बेदखल केलं. पण तरीही तो त्यांच्याकडे जे होतं त्यात आपल्या बायकासोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होता. या दोघांच्या आनंदात भर घालण्यासाठी 2019मध्ये त्यांना एक मुलगी झाली. दोघांनाही खूप आनंद झाला. सौरभ मुस्कानवर विश्वास ठेवायचा. लग्नानंतर 3 वर्ष
हे दोघे नवरा बायको खूप आनंदी होते. सुखानं संसार करत होते. पण मुलगी झाली, घर खर्च वाढला. त्यामुळे बायको मुलीला सुखात ठेवण्यासाठी, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सौरभला चांगली नोकरी शोधणं गरजेचं होतं. म्हणून तो कामानिमित्तानं काही दिवसांसाठी परदेशात निघून गेला. आणि तेव्हा बायको मुस्कान एकटीच आपल्या मुलीसोबत मेरठमध्ये राहू लागली. तिला तिच्या आईवडिलांनी आपल्या घरी येऊन राहण्यास सांगितले होते. पण तिला तिचे स्वातंत्र्य घालवायचे नव्हते. म्हणून ती एकटीच आपल्या मुलीसोबत राहत होती. आपल्या शाळेच्या मित्रासोबत तिचे बोलणे चालू होतेच. पण हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. काहीच दिवसात मुस्कानचे साहिल शुक्लासोबत विवाहबाह्य नैतिक संबंध सुरू झाले. तिकडे सौरभने बायकोवर आंधळेपणानं विश्वास ठेवला होता. तो मेहनत करत होता, पैसे पाठवत होता. पण इकडे बायको मात्र नवरा घरी नसल्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या प्रियकराला घरी बोलावून सोबत रात्र घालवत. आणि त्याची थोडीसुद्धा भणक नवऱ्याला तिकडे नव्हती. तो एकदा भारतात आला. आपली बायको मुस्कान वारंवार कुणासोबत तरी फोनवर बोलते. तिच्यात बदल जाणवत असल्यानं त्या नवऱ्यानं लक्षात आलं आणि त्याबद्दल तो मुस्कानसोबत बोललासुद्धा. पण असे काहीच नाही म्हणून तिने टाळून नेण्याचा प्रयत्न केला. अचानक एक दिवस नवऱ्यानं आपल्या बायकोला फोनवर आपल्या प्रियकरासोबत बोलताना ऐकलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघांमध्ये यावरून भांडणही झालं. आपल्या बायकोचे बाहेर अनैतिक संबंध असल्याने सौरभ खूप चिडला आणि बायकोसोबत घटस्फोट घ्यायचा आहे असे म्हणू लागला. परंतु मुस्कानच्या आईवडील प्रमोद आणि कविता यांना त्यांचा जावई सौरभ हा अगदी आपल्या मुलाप्रमाणे होता. त्यांनी सौरभला समजावून सांगितलं. मुलगी मुस्कानसुद्धा त्यांनी समजावून सांगितलं आणि त्या दोघांचा घटस्फोट होता होता राहिला. सुट्टी संपल्यानंतर परत नवरा सौरभ कामाला परदेशात निघून गेला आणि वासनेने भरलेली बायको परत आपल्या प्रियकराला चोरून चोरून भेटायला लागली. मुस्कानच्या प्रियकरानं तिला आता नशेचे व्यसन लावले. या सगळ्यात मुस्कान आपले 4 वर्षाची मुलगी व आपल्यासाठी मेहनत करणाऱ्या नवऱ्याला विसरून गेली आणि प्रियकरासोबत मौज मस्ती करू लागली. नवऱ्यापेक्षाही जास्त साहिलवर आता मुस्कान प्रेम करायला लागली आणि दोघांनीही लग्न करायचा विचार केला. आणि तिने नवरा परत सुट्टीवर आल्यावरती त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. परंतु सौरभनं आपल्या छोट्या मुलीचा विचार केला. पुढे जाऊन तिचे हाल व्हायला नको म्हणून त्यानं मुस्कानला समजावून सांगितलं आणि तिला घटस्फोट द्यायला नकार दिला. साहिल नेहमीच आता मुस्कानला म्हणायचा, तुझा नवरा असल्यावर आपल्याला भेटता येणार नाही, नशा करता येणार नाही, रात्र रात्र मला तुझ्यासोबत थांबता येणार नाही. म्हणून आपल्याला त्याला आपल्या मार्गातून संपवणं गरजेचं आहे. नशेशिवाय आता मुस्कान अजिबात राहू शकत नव्हती. प्रेम, पैसा, नशा आणि शारीरिक सुख तिला साहिलकडून हे सगळं मिळत होतं. म्हणून मुस्कानने त्याच्यासोबत 7 फेरे घेऊन लग्नाची गाठ बांधायची असे ठरवले होते. त्याच्याच प्रियकराच्या मदतीने खून करण्याचा प्लॅन ती आता तयार करू लागली होती. पण त्यासाठी तिला तिचा नवरा तिच्यासोबत तिच्या घरी असणं गरजेचं होतं. म्हणून ती नवऱ्यासोबत अगदी प्रेमानं पहिल्यासारखी बोलू लागली, वागू लागली. आता ती पूर्णपणे बदलली आहे असे दाखवू लागली. फेब्रुवारी महिन्यातच बायकोचा तसाच मुलीचा वाढदिवस होता. सौरभ 26 फेब्रुवारीला मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशातून परत आला. 28 फेब्रुवारीला मुलगी पिहूचा 6वा वाढदिवस अतिशय आनंदानं साजरा करण्यात आला. तो अतिशय खुश होता, बायकोसोबत आनंदी होता. सगळं काही पहिल्यासारखंच होईल असे त्याला वाटत होते. या दोघांना टाईम मिळावा म्हणून बायकोच्या सांगण्यावरून सौरभ आपल्या मुलीला त्याच्या सासू सासऱ्यांच्या घरी सोडून आला. तोपर्यंत मुस्कान आणि साहिलने सौरभला मारण्याचा कट अगोदरच रचलेला होता. सौरभला मारण्यासाठी लागणारे चाकू, सुरी आणि गुंगीचे औषध त्यांनी अगोदरच आणून ठेवलेले होते. 4 मार्च 2025चा तो दिवस होता. मुस्कान आपल्या नवऱ्यासोबत खूप प्रेमानं वागत होती.
त्या दिवशी तो त्याच्या आईला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा त्यानं येताना आपल्या आईकडून कोफ्त्यांची भाजी आणलेली होती. ती भाजी त्यानं मुस्कानला गरम करून जेवण वाढायला सांगितलं. या संधीचा फायदा घेऊन मुस्कान त्याच्यामध्ये गुंगीचे औषध मिसळते. तिनं रात्री नवऱ्याला जेवण दिलं. बेशुद्धीचं औषध तिनं आधीच टाकून ठेवलं होतं. बायकोने मिसळवलेले विष प्रेमाने खात सौरभ झोपला. 4 मार्चच्या रात्री सौरभ झोपेत असतानाच रात्री 12-1च्या सुमारास मुस्कान प्रियकर साहिलला फोन करून घरी बोलावते आणि त्यानंतर दोघांनी मिळून सौरभवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सौरभचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी तो मृतदेह बेडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिथे बसत नव्हता, म्हणून ते तो मृतदेह बाथरूममध्ये घेऊन गेले. त्यानंतर अगोदर मुस्काननं ऑनलाईन 10 किलो ब्लिचिंग पावडर मागवलेली होती. त्यांनी पूर्ण घर साफ केले आणि त्यानंतर ती साहिलच्या घरी निघून गेली. सकाळी येताना त्यांनी एका ड्रमच्या दुकानातून एक ड्रम विकत घेतला. यानंतर मुस्कान आणि साहिलने सौरभच्या मृतदेहाचे 15 तुकडे केले आणि ओल्या सिमेंट रेतीमध्ये त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. नवऱ्याची हत्या करून मुस्कानने आपल्या घरी, माहेरी व नवऱ्याच्या घरी आम्ही फिरायला जात असल्याची खोटी बातमी कळवली आणि तिच्या प्रियकर साहिल शुक्लासोबत शिमलाला जाऊन पोहोचली. नवऱ्याला मारून टाकून त्याचा मृतदेह घरामध्ये पुरून ती मात्र शिमलामध्ये फिरण्याचा पुरेपूर आनंद घेत होती. नवऱ्याच्या हत्येनंतर मुस्कानने सौरभचा फोन सोबत नेला होता. कुणालाही संशय येऊ नये म्हणून ती सौरभ म्हणून नातेवाईकांशी त्याच्या फोनवरनं मेसेजद्वारे बोलत होती, जेणेकरून कुणालाही काहीच संशय येऊ नये. अनैतिक संबंध आणि पैशाची भूक त्या बायकोच्या मेंदूत इतकी शिरली की तिनं तिच्या सुखाचा संसार स्वतःच्या हातानं उद्ध्वस्त केला. तिकडे घरात सिमेंट खाली पुरलेल्या मृतदेहाचा दुर्गंध पसरला होता. कुठून वास येत आहे याची सगळीकडे चर्चा सुरू होती. त्यात आपला मुलगा, आपला जावई आपल्यासोबत फक्त फोनवरच मेसेजद्वारे बोलत आहे. त्यामुळे कुठेतरी घरच्यांच्या मनात संशय निर्माण होऊ लागला. तेव्हाच सौरभचा भाऊ राहुल सौरभला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला, पण त्याला सौरभ तिथे दिसला नाही. कित्येक दिवसांपासून तो सौरभशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. वहिनी, दादा कुठे आहे तो विचारू लागला, परंतु मला माहीत नाही असे तिने सांगितले. तेव्हाच घरामधून साहिल बाहेर आला. त्यामुळे राहुलला संशय आला. आपल्या वहिनीसोबत हा तरुण पुरुष कोण आहे त्याला समजेना. त्यातली त्यात घरात येणाऱ्या दुर्गंधीवरनं आपल्या भावासोबत काहीतरी घातपात झाल्याची शंका त्याच्या मनात आली आणि राहुलने पोलीस स्टेशन गाठलं. इकडे फिरून आल्यामुळे मुस्कानजवळचे सगळे पैसे संपले होते. नवऱ्याच्या अकाउंटवरील पैसे तिला काढता येत नव्हते, म्हणून ती आपल्या आईवडिलांकडे घरी गेली. 17 मार्च 2025ला घरी गेल्यानंतर ती रडत होती. खूप अस्वस्थ होती. आपलं भांडं आता फुटेल या भीतीनं ती आईवडील काय झालं असे तिला विचारू लागले. सौरभ कुठे आहे, त्याचा कॉन्टॅक्ट का होत नाही विचारल्यावरती मी माझ्या नवऱ्याचा 4 मार्च रोजी खून केला आहे असे घाबरत तिने घरच्यांना सांगितलं. घरच्यांना तिनं सांगितलं की मी नशेशिवाय व साहिलशिवाय राहू शकत नाही, म्हणून सौरभला कायमचं दूर केलं. तिला वाटलं तिचे आईवडील तिचे साथ देतील, परंतु मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या जावयासोबत खूप वाईट घडलं. तेही आपल्या पोटच्या मुलीनं केलं. हे ऐकून ते आईवडील चिडले आणि त्यांनी स्वतः आपल्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. इकडे राहुलच्या सांगण्यावरनं पोलीस लगेचच घटनास्थळी पोचले. ड्रममधून सौरभच्या मृतदेहाचे तुकडे जमा करत ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. इतकी निर्घृणपणे हत्या केल्यामुळे साहिल आणि मुस्कान यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई सुरू झाली. त्या दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला. कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, मग ती आमची मुलगी असली तरी चालेल. मुस्कानचे वडील सगळ्यांच्या समोर बोलते, आपल्या मुलीवरती आमचं खूप प्रेम होतं, परंतु आता नाही, कारण हिऱ्यासारख्या जावयाला तिनं संपवलं. तिला फाशीची शिक्षा झाली तरी चालेल. ते म्हणाले, इंदिरानगर येथे घडलेली ही भयानक घटना प्रेम प्रकरणाच्या आंधळ्या शर्यतीत
नातेसंबंधांना काळिमा आणि गुन्हेगारीचे भयानक उदाहरण ठरले आहे. अनैतिक संबंधामुळे शेवट अतिशय भयंकर घडत असतो. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमचे मत कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुम्ही घटना